आणि म्हणून शाखा प्रमुखांनी निवडणुकीमध्ये काय काम करायचं हे त्यांना सांगणं काही नवीन नाही आहे किंवा त्यांना निवडणुका नवीन नाही आहेत, परंतु शाखा प्रमुख हा त्या शाखेमध्ये दररोजच्या लोकांना अडचणींना न्याय देण्याचं काम करत असतो। आणि म्हणून आज त्यांची बैठक मी घेतली आणि सगळे शाखा प्रमुख एकदम ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि आता ते निवडणुकांची वाट पाहू लागलेले आहेत। कधी निवडणुका होऊ द्या मुंबई महापालिकेच्या, त्या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत आणि त्यामुळे आज त्यांच्याबरोबर संवाद मी साधलेला आहे, मार्गदर्शनपेक्षा संवाद साधलेला आहे। आणि मग तुम्ही देखील भाषण ऐकलं असेल आणि म्हणून हे भाषण नव्हतं, एक संवाद होता आणि तो संवाद मी त्यांच्याशी साधलेला आहे। कारण शेवटी कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो। निवडणुकीमध्ये कार्यकर्ताच उमेदवाराला जिंकून देत असतो। मग ती निवडणूक लोकसभेची असू द्या, ती निवडणूक विधानसभेची असू द्या किंवा ती निवडणूक महापालिकेची असू द्या, हा कार्यकर्ता सगळ्यात महत्त्वाचा असतो। आणि म्हणून आज या अगदी शाखा लेवलच्या शाखा प्रमुखांच्या बरोबर माझा संवाद होता। पण भाषण होतं की संवाद शाखा प्रमुखांच्या मनात काय आहे? शाखा प्रमुखांच्या मनामध्ये आहे महापालिकेवर या ठिकाणी महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे आणि जिद्द आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना। महापौर हा महायुतीचाच होणार आणि महायुतीचाच भगवा फडकणार। बिलकुल बैठक होणार, बैठक होईल। आमच्या त्यामध्ये महायुतीचे समन्वयक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या बैठका होतील आणि त्यावरही मी बोललो की जी जागा आपण जिंकू शकतो, जी जागा जिंकण्याची खात्री आपल्याला आहे, त्या जागेवर आपण लढलं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने महायुतीला, नाहीतर संख्येसाठी किंबहुना नंबरसाठी जागा अडवणं हे योग्य नाही। आणि याच्यामध्ये जी जागा जिंकण्याची खात्री आहे ती जागा इलेक्टिव्ह मेरिट हे पाहिलं पाहिजे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल। काम करणाऱ्या लोकांना मुंबईकरांनी नेहमी पसंती दिलेली आहे। मग कॉन्क्रीटचे रस्ते असू द्या, STP असू द्या, मेट्रो असू द्या, कारशेड असू द्या, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असू द्या, सगळ्या योजना ज्या आहेत या सर्व योजना आपण राबवल्यात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या। लोक काम करणाऱ्यांच्या बरोबर राहतात। मुंबईकर सुज्ञ आहे, काम करणाऱ्याच्याच पाठीशी मुंबईकर उभा राहील। मुख्यमंत्री जाणार 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 असं दररोज म्हणायचे, पण त्यांना खरा ज्योतिषी भेटला नाही। माझे 2.5 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा सरकार आलं तरीसुद्धा याच्यातून ते बाहेर सदम्यातून येत नाहीत। त्यांना अजून कळतच नाही की सरकार बदललेलं आहे, सरकार महायुतीचं आहे, सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं आहे। त्यामुळे त्यांच्या भ्रमामध्ये त्यांना राहू द्या, आम्ही आमचं काम करत राहू, आम्ही आमचं पुढे जात राहू, या महाराष्ट्राचा विकास करू। आणि मगाशी आपण म्हणाला जागा, तर जागा आम्हाला महत्त्वाच्या नाही, भगवा आम्हाला महत्त्वाचा आहे। भगवा मुंबई महापालिकेवर महायुतीचा फडकवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे।